मी माझ्या शरीराला सजवते, नटवते आणि खूप दागिन्यांनी मडवते. स्वतःला मी अगदी बाहुलीसारखं प्रेझेंट करते. तर मग जी मुलगी जन्माला आली आहे तिला पण बेबी डॉल म्हणूनच प्रेझेंट करणार ना? विचारतोय फक्त. तुम्ही तुमच्या मुलीला बेबी डॉल बनवावं हे प्रेम आहे का? सांगा ना. आणि जी महिला स्वतःला डॉल बनवते ती तिच्या मुलीला बेबी डॉल कशी नाही बनवणार? ज्या महिलेच्या मनात हा ॲल्गोरिदम बसलेला आहे की स्वतःचा साज शृंगार करा, बेबी डॉल बना आणि त्याच्यानंतर एक चांगला मुलगा बघा आणि त्याची ट्रॉफी वाईफ बना आणि मग तो तुम्हाला चांगलं सांभाळेल, पैसेही देईल, तुम्हाला बस त्याला खुश ठेवायचं आहे. मग की आपल्या मुलीलाही हेच सगळं करायला का नाही तयार करणार? तर फक्त यामुळे की तुमच्या शरीरातून एका प्राण्याचा जन्म झालाय म्हणून तुम्ही प्रेमपूर्ण होऊन जाल? असं होऊ शकतं का? मग ही अपेक्षाच का करायची की आई वडील आणि मुलांमध्ये प्रेमाचं नातं असेल? नातं तर आत्मज्ञान आणि प्रेमाचं असतं. सुगंधित हवा वाहत असेल आणि ती हवा तुमच्या घरात आली तर सोबत सुगंध घेऊन येते ना? याला म्हणतात आईवडिलांचं मुलांबद्दलचं प्रेम. आपण जसे होतो आपण तोच सुगंध दुसऱ्यांच्या आयुष्यात घेऊन येतो.